हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी पालकच्या पुऱ्या बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, पालकची एक जुडी घेतलेली आहे. पालक आपण नीट करून घ्यायचं आहे किंवा एका साईडनं आपण काय करायचे आहेत, अशी देठी काढून घ्यायची आहेत. हे पहा मी कशी काढलेले आहेत. आता हा पालक आपण बारीक 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 चिरून घ्यायचा आहे. तर पालकच्या पुऱ्या बनवताना हे मी काय करणार आहे, पालक मिक्सरला बारीक करून घालणार आहे. पण असंच बारीक चिरून घातला तरीही चालेल, त्यामुळे देखील पुऱ्या छान होतील. पालकला आता मी चांगलं धुवून घेते आणि त्यानंतर ह्याला काय करायचं आहे, चाळणीमध्ये नितळत ठेवायचं आहे. म्हणजे यातलं जे पाणी आहे ना एक्स्ट्राचं ते निघून जाईल. पालक पुऱ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे 2 ते 3 तुकडे घेतलेले आहेत. तर त्यानंतर हिरव्या मिरच्या 4 ते 5 घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. आणि त्यानंतर लसूण घेतलेला आहे. ओवा 1 चमचा, जिरे 1 चमचा. यामध्ये पालक असा आपण थोडा थोडा घालायचा आहे. आणि त्यानंतर हे काय करायचं आहे, सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याची बारीक बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. ही पहा ते पेस्ट तयार झालेली आहे. अशी सर्व पालकची पेस्ट बनवून घेऊया. पालक बारीक करताना काय करायचं आहे, आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हा बारीक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये आता ही पालकची पेस्ट आहे. तर यामध्ये काय करायचं आहे, आता आपण 2 वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ पुरीमध्ये ह्यासाठी वापरायचं आहे की गव्हाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, पुऱ्यांना तडे जात नाही. पुऱ्या अगदी व्यवस्थित गोळ अशा थापता येतात आपल्याला. त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता हे सर्व आपण काय करायचं आहे, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर या पुऱ्यामध्ये तुम्ही बेसनचं पीठ किंवा सुजी घातली तरी चालेल. सुजीने काय होतं, पुऱ्या कुरकुरीत अशा छान होतात. तर हा डो काय करायचा आहे, थोडा घट्ट मळून ठेवायचा आहे. नंतर जर आपण 15 ते 20 मिनिटं ठेवलं ना, तर एकदम मऊ होण्याची शक्यता असते. मग आपल्याला पुऱ्या काय होतात, व्यवस्थित बनवता येत नाही. आता 15 मिनिटं आपण काय करायचं आहे, याच्यावरती कपडा ठेवून झाकून ठेवूया. आता हे पहा 15 मिनिटं झालेली आहेत. आता याचे आपण काय करायचे आहे, छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत पुऱ्या करण्यासाठी. ह्या साईजमध्ये आपण असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. असे 4 ते 5 गोळे बनवून घेतलेले आहेत. आता यानंतर याच्या काय करायचे आहेत, आता पुऱ्या थापायच्या आहेत. तर पुऱ्या थापताना आपण प्लॅस्टिकच्या कागदवरती थापल्या तरीही चालेल, पण मी काय करणार आहे, आता याच्यावरतीच थापणार आहे. तर ह्याला काय करायचं आहे, आपण खाली तेल लावायचं आहे. तेलामुळे काय होतं, पुरी चिकटत नाही. आता आपण पुऱ्या थापून घेऊया. सर्व पुऱ्या आपण तेलावरती थापून घ्यायच्या आहेत. तर या पुऱ्या तुम्ही लाटण्याने गोल लाटल्या तरीही चालतील. अशा मी 2 ते 3 पुऱ्या थापून घेतलेल्या आहेत. पुऱ्या करेपर्यंत मी इकडे तेल गरम करायला ठेवले होते. तर ते तेल गरम झाले का ते पाहू. तर या तेलामध्ये थोडासा मी गोळा टाकून पाहते. हे पहा आता तेल गरम झालेलं आहे. आता यानंतर यामध्ये मी काय करणार आहे, पुरी सोडणार आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. पुऱ्या बऱ्याचदा फुगत नाहीत, त्यासाठी आपण काय करायचं आहे, वरून असं तिला डीप करायचं आहे. त्यामुळे पुरी काय होती, चांगली गोल अशी टम्म फुगते. तर ही पहा पुरी कशी फुगलेली आहे. पालक पुरीमध्ये कसं केलेलं आहे, आपण मिक्सरला बारीक करून घातलेलं आहे. त्यामुळे पुरी ही हिरव्या रंगाची झालेली आहे.
तर बारीक चिरून टाकला ना तर त्याचा कलर असा होत नाही, म्हणून आपण मिक्सरला बारीक करून घातलेले आहेत. हे पहा पुरी कशी फुगलेली आहे. अशा सर्व पुऱ्या आपण मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. ह्या पालकच्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. चला तर पालक पुऱ्या आता आपल्या तयार झालेल्या आहेत. आता सर्व करूया. या पुऱ्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही. पालकमुळे त्याला हिरवा कलर आलेला आहे. पहा कशा मऊ मुलायम झालेल्या आहेत. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.